उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती होते। मात्र या दौऱ्यावरून चर्चा झाली ती धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीची। दादांच्या दौऱ्याला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली, पण दांडी मारली ती माजी मंत्री धनंजय मुंडेंनी। आपल्या अनुपस्थितीसाठी धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा आजारपणाचं कारण पुढे केलं। उपचारांसाठी मुंबईला जात असल्यानं दादांच्या दौऱ्यात हजेरी शक्य नसल्याचं ट्विट त्यांनी केलं। वाल्मिक कराड कनेक्शन प्रकरणावरून धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसलेच नाहीत। मग तो मुख्यमंत्र्यांचा बीड दौरा असो की उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौरा, धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीमुळे चर्चांना मात्र उधाण आलंय। दरम्यान आपल्या गैरहजेरीबाबत धनंजय मुंडेंनी काय ट्विट केलं पाहूया। त्यांनी असं म्हटलं बघा की राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आजच्या बीड दौऱ्यात मी उपस्थित राहणार होतो, परंतु माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्यानं काल मला उपचारासाठी मुंबईत यावं लागलं। त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही। याबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती। दरम्यान धनंजय मुंडेंनी बीडमधल्या कुठल्या शासकीय कार्यक्रमांना दांडी मारली ते देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। बघा, 5 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्र्यांचा बीड दौरा, त्यात ते अनुपस्थित होते। आष्टीत विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर यानंतर 2 एप्रिल 2025 ला अजित पवारांचा बीड दौरा होता। डीपीटीसी बैठकीला ते गैरहजर होते। आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली आहे, आज दुपारी मी ऍडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते। पण शेवटी माणसाची तब्येत चांगली असली पाहिजे तर माणूस धडधाकटपणे काम करू शकतो आणि त्याच्यामुळं त्यांना येता आलं नाही। आज अजित दादा बीड दौऱ्यावर आहेत। मी पण तिकडेच आहे, मला इथे उशीर झालाय। मला नाही माहिती आता म्हणजे दुसऱ्यांचे काय चाललंय थोडीच मला माहिती आहे। आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती। त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही। आज अजित दादा बीड दौऱ्यावर आहेत। मी पण तिकडेच आहे, मला इथे उशीर झालाय। मला नाही माहिती आता म्हणजे दुसऱ्यांचे काय चाललंय थोडीच मला माहिती आहे। आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती। त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही।